टीम के सभी खिलाड़ी, तमाम स्पॉन्सर का हम आभार व्यक्त करते हैं। खेल की शुरुआत करनी है अंपायर्स। दोनों ओपनर्स बीच मैदान पर आ चुके हैं, समीर और विजय। पहला ओवर लेकर पावर प्ले का मयूर, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद हवा में खेल दिया है, मिस टर्न स्ट्रोक, खिलाड़ी गेंद के नीचे और पहला विकेट का पतन होता हुआ। शून्य का चश्मा पहनकर समीर डगआउट में जाते हैं भाई। मैच में भी समीर शून्य पर आउट हुए थे और इस मैच में भी शून्य पर आउट होते हैं भाई। फॉर्म में नहीं नजर आ रहे समीर, और बहुत आसानी से कैच को अंजाम दिया था मिड ऑन के खिलाड़ी विनय ने। विनय गए थे कैच को लेने के लिए, हालांकि 3 खिलाड़ी की कॉलिंग थी लेकिन उसमें सेफ कॉलिंग विनय की थी और आखिरकार विकेट गिरता हुआ। भावेश केने नंबर 3 पर आते हुए, एक अच्छे ऑलराउंडर है देवरुंग टीम में। मयूर ओवर द विकेट नए बैट्समैन के लिए, मिड ऑन के ऊपर से पहले बाउंस पर लॉन्ग ऑन सीमा रेखा को क्लियर करते हुए 4 रन। शाम की सत्र में लगभग मोहन पाटिल स्क्रैप वाले हमारे बीच में जुड़ते हुए, मोस्ट वेलकम। फुल टॉस गेंद बहुत अंदर लगी थी, रनआउट का मौका है और भावेश के ने आउट। कॉलिंग नहीं थी दोनों के बीच में, यस नो वेट का कोई भी मिश्रण नहीं था और यही कारण था बैट्समैन रन आउट हो गए, बहुत दूर थे अपने क्रीज से। विकेट नंबर 2 का पतन होता हुआ भावेश केने के रूप में। एक तो बात है, ऋषि दलवी का भी आगमन हो चुका है। सुबह से हम उनका इंतजार कर रहे थे और हीरो की एंट्री आखिर में ही होती है, चाहे फिर फिल्म रहे चाहे और कोई रहे। किरण तो बहुत शांत ही नजर आ रहे कल से, वीआई की तरफ देख नहीं रहे हो, क्योंकि कल उनके सामने बहुत कुछ हुआ था। गेंद डिक्लेयर जोन में 1 रन के लिए चली गई है। मेन एंट्री गेट पर जो बाइक है वो आपको हटाना है। ये देखिए, बहुत अच्छा कैमरा वर्क, हर प्लेयर को इस वक्त टिप रहे, अपने कैमरे में कैद कर रहे राकेश गायकवाड़। स्कोर 5-2 विकेटों के नुकसान पर। पावर प्ले का ओवर चलता हुआ आज के दिन का चोटी का मुकाबला है। 3 ओवर का मुकाबला है, पावर प्ले का खेल जारी है। 4 गेंदों का खेल अभी तक हो चुका है, केवल 5 रन खर्च किए और 2 कीमती विकेट हासिल किए मयूर ने। ऑन साइड में पुल कर दिया है, पहले बाउंस पर वैकेंट एरिया में गेंद जाती भी डीप स्क्वायर लेग के बाहर 4 रन के लिए। धन्यवाद डीजे। हनुमान के बल्ले से चौका निकलता हुआ, हनुमान केने और विजय केने इस पर बल्लेबाजी करते हुए, ओहो फोर्स कर दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से पहले बाउंस पर 4 रन के लिए। बैक टू बैक 2 बाउंड्रीज आती भी। 1 ओवर की समाप्ति के बाद 13 रन 2 विकेटों के नुकसान पर।
तमाम स्पॉन्सरों का आगमन होने वाला है, जिन्होंने हमें ट्रॉफीज, कैश प्राइज और फाइनेंशियली सपोर्ट्स किया। हमारे स्पॉन्सर थोड़ी देर में हमसे जुड़ जाएंगे। एक ओवर की समाप्ति के बाद 13 रन 2 विकेटों के नुकसान पर मानव को अब अटैक पर बुलाया। ओवर नंबर 2 के लिए सामना करेंगे विजय केने। विजय केने केवल 1 रन बनाए है। मानव राइट आर्म राउंड विकेट, ओहो आते ही भेज दिया है। जब गेंद बल्ले से निकली थी उस पे मोड़ लगी थी 6 रनों की। आसमानी टोला 6 रन। धन्यवाद डीजे। आईवा कैच के लिए सत्यम दलवी की तरफ से 200 रुपए का कैश प्राइज। और जैसे जैसे मैचेस आगे बढ़ती जाएंगे इनाम जो राशि है वो बढ़ती जाएंगी। 19 पर जा चुका है स्कोर सिक्सर के मदद के साथ। और एक, ओहो क्या शॉट खेला है। 6 रन, ताकतवर शॉट। लेट है योगेश स्मृति कप में और 1 विकेट के हैट्रिक। क्या चौथे बैट्समैन बनते सिक्सर के हैट्रिक के नहीं, अब एक गेंद पर पता चलेगा, क्योंकि अब तक 2 ठोक दी है विजय केने ने। फुल टॉस गेंद थी, इसको मोड़ दिया है ऑन साइड में। डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, गेंद के आने का इंतजार किया। इस बीच 1 रन पूरा करते हुए चेक विनर संघांना मी विनंती करतोय, कारण पहिल्या दिवसामध्ये गावदी स्पोर्ट नांदकर संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे। कालच्या दिवसामध्ये जय हनुमान चौतरपाडा संघाने क्वालिफाय केलेला आहे। तर मी या दोन्ही संघांच्या विनर संघनायकांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठाकडे या, कारण आपण इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉचा कार्यक्रम करणार आहोत। राउंड विकेट ड्राइव करते हुए बी की शक्ल में खेला है। ऑर्थोडॉक्स लॉन्ग अप पर खिलाड़ी मौजूद थे। 1 रन पूरा करते हुए हनुमान केने। हनुमान 9 पर जाते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। इस बार अच्छी गेंद बीट हुए ऊपर बैट्समैन। लोअर फुल टॉस गेंद पहले बाउंस पर 4 रन के लिए। ये 13 ने 6 19 19 ने 6 25 25 ने 6 25 ने 1
आपण जो एक 26 आणि 27 27 आणि 4 31 मग कमी पहिलेच होतं 27 तुम्ही तर 30 दिलं होतं. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 31 रन हो चुका है. फिर से हवा में फोर्स कर दिया है, खिलाड़ी मौजूद है लॉन्ग ऑफ पर विनय और बैट्समैन आउट हनुमान के ने. तीसरे ओवर की पहली गेंद पर अपनी टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए बड़ी विकेट हासिल करते हुए पहले बाउंस पर गेंद को उठाया, 1 रन पूरा करते हुए सिंगल के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32. पवन थे नए बैट्समैन जिन्होंने अपना खाता खुला, नंबर 5 पर आए बैटिंग करने के लिए. 32 रन 3 विकेटों के नुकसान पर. गेंद शरीर को निशाना बनाती हुई ऊंची बैकलिप का इस्तेमाल करना चाहते थे बैट्समैन विजय केने, लेकिन नाकामयाब होते हुए. अभी भी कुछ गेंदें शेष है अंतिम ओवर की. नानकर के कैप्टन और चौधरपाड़ा के कैप्टन आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी के साथ संपर्क करना, क्योंकि इस इनिंग के बाद चिट्ठी का प्रोग्राम होगा. ओहो, गेंद डिक्लेयर जोन में चली गई 1 रन के लिए. रन संख्या आगे बढ़ती हुई 1 की मदद के साथ 33 रन, डबल 3. अब पवन सामना करेंगे. तीसरे ओवर के अंतिम 2 गेंदें बची है. एक बड़ा अगर हिट आता है तो फिर एक अच्छा टोटल, सेफ टोटल रहेगा, क्योंकि सामने वाले पीसी की टीम में विनय, कई ऐसे नाम है, हालांकि विनय अकेले मैच का पिक्चर बदल सकते हैं, वो क्षमता ताकत है उनमें. पीयूष बायत के तेज गेंदबाज है, उनके सामने दायत के बैट्समैन पवन सामना करते हुए. बढ़िया फील्डिंग, रनआउट का मौका, लेकिन धीमा थ्रो, 1 रन चुरा लिया है बैट्समैन ने. अंतिम गेंद खेलने के लिए विजय केने के पास स्ट्राइक. आज के दिन का चोटी का मुकाबला देख रहे जय हिंद देवरुंग और आई गावदेवी विहाना पीसे के बीच में. एलिवेशन नहीं बनाया, खिलाड़ी ने गेंद को उठाया है, रन जरूर एक पूरा किया है. 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 35 और 36 रनों का लक्ष्य रखा है इस छोटी के मुकाबले को जीतने के लिए जय हिंद देवरुंग ने आई गावदेवी विहाना पीसे टीम के सामने. लौट चलते हैं अब चिट्ठी के प्रोग्राम की तरफ, जहां पर मेरे साथी कमेंटेटर योगेश पाटिल बिल्कुल तैयार है और दोनों जो टीमें जो टॉप 3 में पहुंच चुकी है उनके खिलाड़ी और उनके कप्तान और इस चालू मैच के दोनों टीम के 12th मैन. और टू योगेश. थँक्यू सो मच आदित्य जाधव. पाहू शकाल या ठिकाणी 3 चिठ्ठ्या माझ्या हातात आहेत. एका चिठ्ठीवरती नाव आहे गावदेवी स्पोर्ट नानकर, एका चिठ्ठीवरती नाव असेल जय हनुमान चौधरपाडा आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे विनर टीम. चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 12 खेळाडू आलेले आहेत. आपण ड्रॉ मी इथे टाकणार आहे. एक चिठ्ठी आपण उचलू या ठिकाणी. ज्या चिठ्ठीवरती नाव असेल तो संघ थेट स्वर्गीय योगेश मूर्ती चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे.
नवनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ या ठिकाणी ओपन करीत आहोत. आणि संघाचं नाव आहे जय हनुमान चौदरपाडा. थेट फायनल मध्ये प्रवेश करत असताना म्हणजे यापुढील जो सामना आहे सेमीफायनल आई गावदेवी स्पोर्ट नानकर आणि चालू सामन्यातील विजेता संघ त्या दोन संघाशी दोन हात करेल. मिस्टर रोशन चोरगे यांचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला कॉम्बॉक्समध्ये जबरदस्त साथ दिली याच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. हे दृश्य पहा तुम्ही मित्रांनो, आमचे VIP वरील हे दृश्य आहेत. आणि लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रति षटकामागे 12च्या धावगतीने मात्र धाबा या ठिकाणी जोडायच्या आहेत. आई गावदेवी विहाना स्पोर्ट PC संघाला. विहाना आपण जर पाहिली तर विजय पाटील यांची सुकन्या आहे. आपण अनेक वर्षे त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ ओळखायचो. आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट्स होऊ शकते, संभावना आहे, नाकारता येणार नाहीये. पकडला जाईल आणि समाप्त झाला पहिल्या चेंडूवरती विनय पाटीलचा खेळ. माजी आमदार राजूदादा पाटील यांचा गुणगान गाणारे संगीत आपण ऐकलं. परंतु आज पवनचं मी कौतुक करेन. जेवढे झेल त्याच्याकडे आले तेवढे झेल त्यांनी पकडले. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी फिल्डिंगचा नमुना सादर करत असता आणि ज्या खेळाडूवरती पूर्णपणे मित्र म्हणेन की मदार होती, ज्या फलंदाजाने आज कुठेतरी धाबांचा अगदी पाऊस पडला, गोलंदाजाने आपल्या बॅटिंगच्या तालावरती नाचवलं, तो फलंदाज अखेर शून्यावरती बाद झाला आणि कुठेतरी आपल्या संघाला संकटात टाकून गेला असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या चेंडूपासून त्याने अटॅकिंग खेळ खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्या तो अंगलेखी आला आणि झेलबाच्या स्वरूपात तो बाद झाला. नवीन फलंदाज विजय पाटील आता मात्र येत असताना साहिलच्या सोबतीला. प्लीज विनंती असेल की आपण वेले संदर्भात सहकार्य करा. तुम्ही आज दिवसभर चांगला खेळ केलेला आहात, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु वेल मित्रांनो कोणासाठी थांबत नसते आणि आज आयोजकांना सेमी आणि फायनल सुद्धा खेळवायचे आहे. विजय टू विजय ऑन साईडला मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू टर्न केला. पाहू शकाल खूप मोठा अंतर कापत तिथे मात्र पुन्हा पवनला आपण पाहिलं, फेक थोडीशी संत आली आणि त्या अनुषंगाने मात्र दोन धाबा त्या ठिकाणी विजय पाटीलनं पूर्ण केला. एकीकडे विजय केणे आहेत तर दुसरीकडे विजय पाटील आहेत. पाहूया या ओव्हरमध्ये पाटीलची पाटीलगिरी पाहायला मिळेल की केणे या ओव्हरमध्ये मात्र आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतील. चांगला खेळ सुरू आहे. पहा विकेट्स आल्यानंतर सुद्धा टाळ्यांचा गजर होतो आणि धाबा आल्यानंतर सुद्धा टाळ्यांचा गजर होतोय. म्हणजे यावर आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतो की दोन्ही संघाचे पाठीराखे भरपूर संख्येने आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. मॅच हाय व्होल्टेज होणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 36चं लक्ष तिथे पूर्ण करायचं आहे आणि आत्तापर्यंत 2 धाबा फलकावरती लागला गेला. इथे मात्र पुन्हा स्टार्टिंग फटका हवेत केलाय. स्वतः इष्टिराक समीर चेंडूच्या खाली गिरकी घेतोय आणि सुरक्षित हाताची ओंजल उघडली, चेंडूला कैद केला आणि अखेर PC संघाला लागणारा हा दुसरा धक्का. संगीत DJ सागरच्या वतीने आपण ऐकतोय. परंतु या ठिकाणी गुणगान गावं लागेल गोलंदाज विजय केनेचं. 3 चेंडू त्याने आतापर्यंत हाताले 2 सफलता प्राप्त केल्या आणि आता मात्र साहिलच्या सोबतीला आलाय पियुष. हो क्रॉस मध्ये फटका, चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर जात असताना पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय 4 धावांचा.
पण पियुष ऑलराऊंडर आहे. पियुष गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त इम्प्रूव्ह केलं. स्लॉग ओव्हरमध्ये आला होता, 4 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त केली होती. परंतु 2 पियुष आहेत. यस, हेच आम्हाला सांगत असताना आमचे पिसे संघातील 12वे खेळाडू. पुन्हा फटका चांगला सजवलाय. विकेट एरिया आहे, डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये. चेंडू चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. असं वाटतं की आमचे डीजे ऑपरेटर ना सुद्धा मात्र छकड्यांचा जास्त छंद असावा आणि त्याचमुळे मात्र पाहतोय की या ठिकाणी बैलगाडामध्ये जे जे सॉन्ग वाजत असतात, ज्या ज्या बैलाचं नाव आपण ऐकत असतो त्या मात्र बैलांचं सॉन्ग इथे मात्र सादर केले जात आहेत. आणि तसेच प्रसिद्ध समोर बैलगाडा शर्यतीतील राहुल भोरी सुद्धा आमच्या समेत आज उपस्थित आहेत. जबरदस्त फटका. क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये पहा, प्रेशरमध्ये फलंदाजी करण्यासाठी पियुष आला आणि चौकारांची हॅट्रिक इथे मात्र पूर्ण केली. वेल प्लेड बाय पियुष. गावामध्ये जश्न होणार, कुठल्या गावामध्ये पार्टी होणार, त्यासाठी थोडा वेळ आता मात्र या ठिकाणी आपण वेट करावं लागेल. परंतु या ठिकाणी पहा, पहिली 3 चेंडू जर पाहिले तर पूर्णपणे देवरून संघाच्या बाजूने झुकला होता सामना. परंतु मागील 3 चेंडूवरती 3 चौकार आले. 14 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. विजय केनेने 2 सफलता जरूरताने प्राप्त केल्या होत्या. परंतु ज्या धावगतीने मात्र इथे चालायचं होतं त्याच्यापेक्षा अधिक 2 धावा इथे मात्र पिछे संघाने जोडल्या. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 11च्या धावगतीनं 22 धावा जोडायच्या आहेत. आणि त्यामुळे आता मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज भावेश. ओव्हरपिच चेंडू आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग उत्तुंग हा षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र सामोरे गेले आणि पहिल्याच चेंडूवरती पहा बॅटचा फ्लो पहा. बॅटची समोरची आपण जर पाहिली तर सीमारेषा खूपच लॉंग आहे आणि त्याची बॉडी लँग्वेज पहा अप्रतिम. आणि धावांना आता मात्र या ठिकाणी वेग येत असताना इथे मात्र पहा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. कारण साईलला माहिती आहे की विनय पाटील स्वस्तात बाद झालाय. त्यानंतर पाहिलं की विजय पाटील सुद्धा मात्र इथे माघारी परतलाय आणि आता मात्र माझ्यावरती माझ्या संघाची जबाबदारी आहे. त्यामुळे मात्र या ठिकाणी आता मात्र ज्याप्रमाणे सिच्युएशन आहे त्या अनुषंगाने आता मात्र तो खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली. विजयासाठी अजूनही मात्र इथून 14 धावा जोडायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी 10. जबरदस्त खेळ, अप्रतिम खेळ. सरळ बॅट लॉफ केलाय परंतु लॉंग ऑनला मात्र विजय केणे आहेत. थोडासा अनुमान विजयचा चुकला होता परंतु लगेच त्यांनी मात्र त्या ठिकाणी करेक्शन केलं आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलं. 1 धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. अप्रतिम खेळ. क्वार्टर फायनलची लढत जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि सेमीफायनलमध्ये मात्र त्याचा सामना असेल आई गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या विरोधात. आतापर्यंत पाहिले तर 21 धावांची भागीदारी पाहायला मिळाली, पार्टनरशिप पाहायला मिळाली. पाहू शकाल कुठेतरी हेलिकॉप्टरचा अंदाज फटक्यामध्ये होता परंतु एलिव्हेशन मात्र जुळलं नाही. परंतु या ठिकाणी चुकांवरती चुका पाहायला मिळत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं तालमेल आपण पाहिलं आणि त्या अनुषंगाने मात्र एकेच रूपांतर दुहेरीमध्ये केलं. अप्रतिम खेळ, जबरदस्त कॉलिंग. एकीकडे पियुष तर दुसरीकडे साहिल. साहिल खेळतो या 3 चेंडूचा त्याने सामना केला. 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि पियुषचा आपण खेळ पाहिला तर 4 चेंडू त्याने फेस केले आणि त्याच्या बॅटमधून एकूण आपण धावा पाहिल्या तर एकंदरीने 14 धाबा त्याच्या बॅटमधून पाहत आहोत. जबरदस्त खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. पाहू शकाल या ठिकाणी डबल विंडोजमध्ये मात्र तुम्ही मित्रांनो हा टेलिकास्ट पाहू शकाल. काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतोय. सध्या आमच्या सोबतीला आहे तर यश म्हात्रे. फुलटॉस ऑन साइडला खेचून मारलंय. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार.
फट गेला, खराब लेत होती, फुलटॉस होती, त्याला मात्र आडव्या पट्ट्याने पहा कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी मिडलिंग केलंय, जबरदस्त एक्झिक्युटिव्ह आणि स्क्वेअर लेगची सीमारेषा मात्र सहजपणे त्या ठिकाणी ओलांडली. 31 धाबा धाव फलक्यावरती आणि आता विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धाबांची आवश्यकता. जी मेहनत आज देवरुंग संघाच्या माध्यमातून पाहायला आपल्याला त्या भिंतीवरती कुठेतरी पाणी पडण्याचं कार्य गोलंदाजाने केलंय. विजयाचा षटकार आणि योगेश मूर्ती चषकाच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरलाय आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे. कॉंग्रॅच्युलेशन विजय शेठ पाटील, कॉंग्रॅच्युलेशन पीसे संघ अँड हार्ड लक दीपकजी केणे, हार्ड लक. जय हिंद देवरुंग. समीरजी गोडे आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आणि तो नुकताच सामना संपन्न झाला त्या सामन्याचे आपण जर विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते आहेत ज्याने 36 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक नाबाद 26 धावा इथे मात्र ठोकल्या आणि तो खेळाडू आहे मिस्टर पियुष. आणि देवरुंग संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क सुद्धा साधायचा आहे आणि सेमीफायनलच्या सामन्याची नाणेफेकी सुद्धा आपण इथे संपन्न करणार आहोत. टीम असणार आहेत आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट नांदकर आणि या सेमीफायनलची लढत असेल 4 षटकांची. चला दोन्ही संघाचे संघनायक या आपण तत्पुरती पियुष आपण सुद्धा यायचं आहे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी. नाबाद 26 धाबाची तुपारी केली, त्यामध्ये चौकाराची हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली, 2 सिक्सर पाहिले आपण. लाजवाब इनिंग अप्रतिम आणि हा खरोखरच पिसे गावातील येणारा उगवता तारा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पियुषला खूप मोठं होताना सुद्धा पाहू शकतोय जो त्याच्याकडे टॅलेंट आहे. मिस्टर सोनू यांच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफी देत आहोत मॅन ऑफ द मॅचची. आणि आपण लगेचच सेमीफायनलच्या सामन्याची नाणेफेकी सुद्धा संपन्न करणार आहोत. वेल प्लेट पियुष, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टॉस सुद्धा आपण या ठिकाणी सोनू आणि मिस्टर ऋषी दलवी या आज दिवसभर पडद्याच्या पाठीमागे होते, आता पडद्याच्या पुढे या आपण. सोनू आणि ऋषी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. ऋषी, जोपर्यंत आपण येणार नाही तोपर्यंत नाणेफेकी होणार नाहीये.